पावसाळा सुरू होताच पुणे आणि परिसरात असणाऱ्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होत आहे. अनेक पर्यटक पर्यटनासाठी डोंगर, दऱ्या आणि धबधबे असणाऱ्या ठिकाणी जातात. या ठिकाणी धाडस करणे कधी कधी चांगलेच महागात पडते. पुण्याजवळ असणाऱ्या लोणावळ्यामध्ये भुशी डॅमच्या बॅकवॉटर मधील धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली. धबधब्यावर एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी 3च्या सुमारास घडली होती. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध सुरू आहे. वाहून गेलेल्या 5 जणांमध्ये 4 अल्पवयीन मुले आहेत. लोणावळ्यातील भुशी डॅम सध्या ओव्हरफ्लो झाला आहे. त्या ठिकाणी पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे. रविवारी अन्सारी परिवार भुशी डॅमवर पर्यटनासाठी गेले होते. जंगलातून येणाऱ्या बॅकवॉटरवरील धबधब्यावर अन्सारी परिवार पाण्याचा आनंद घेत होते. तेव्हा धबधब्यात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यात 10 जण अडकले होते. त्यापैकी 5 जणांना बाहेर काढण्यात यश आले, तर 5 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. वाहून गेलेले सहिस्ता लियाकत अन्सारी वय वर्ष 36, अमीमा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय वर्ष 13, उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी वय वर्ष 8 यांचा समावेश आहे. या घटनेत या तिघांचा मृत्यू झालाय. त्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच अदनान अन्सारी वय वर्ष 4, मारिया अन्सारी वय वर्ष 9 या दोघांचा शोध सुरू आहे. लोणावळ्याच्या धबधब्यात वाहून गेलेले अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय त्या ठिकाणी वर्षा विहार करण्यासाठी आले होते. घडलेल्या घटनेनंतर धक्का बसलेल्या नातेवाईकांनी ही माहिती दिली. 27 तारखेला लग्न होते. त्यानंतर 30 तारखेला लोणावळ्यात येण्याचा विचार केला आणि ते निघाले. ते एका टेम्पो ट्रॅव्हल मध्ये निघाले होते. एकूण 17 जण होते असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. शिवसत्ता टाइम्स साठी प्रवीण पाटील, पुणे. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.